राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या संसद भवनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली। यावेळी सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर बौद्ध भिक्खूंचा प्रमुख नेत्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे। न्याय, बंधुता आणि संविधानाप्रती डॉक्टर आंबेडकर यांची अतूट बांधिलकी भारताच्या विकासाच्या यात्रेत सदैव मार्गदर्शन करत राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यात आणि आपल्या लोकशाहीची मूल्ये अधिक दृढ करण्यामागची त्यांची समर्पित वृत्ती आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, असंही त्यांनी म्हटलं आहे। डॉक्टर आंबेडकरांचा वारसा हा भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांचे विचार भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे।